अविनाश सर 26 धावा डिफेन्स केल्या 24 बॉलमध्ये. तिथं त्यांची विजयाची घोडदौड चालू झाली आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की दोन हात करत असताना आपल्याला पाहायला मिळेल का टॉस जिंकलाय या ठिकाणी वाशिवली या टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. मॅचला चांगली मजा येईल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पॉवर प्लेचं पहिलं पॉवर प्ले नसेल, दोन षटकांची मॅच आहे त्या कारणास्तव आपण पाहतोय की पहिलं षटक रितेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. पहिलाच बॉल चांगला फटका व्ही शेपमध्ये लॉंग ऑफवरती चांगलं प्रोटेक्शन आणि या ठिकाणी पहिली धाव पलकावरती लागली जाईल. पहिला चेंडूवरती पहिली सिंगल धाव या ठिकाणी मिळाली जाते. प्रवीण पवार आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांगलं पाहुणचार त्यांनी आमचं आजच्या संपूर्ण रात्रभरात ज्यांनी केलं आहे त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पहिली धाव पलकावरती लागत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक गॅपमध्ये फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. बराचसा दूरवरचा अंतर कापत झेलला केलाय कॅरी आणि पहिला मोठा धक्का आणि पहिला मोठा हादरा देत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ना की सुनीलजी पवार झोपून डान्स करतात. झोपून त्यांना माहिती आहे की आता उभ्याने डान्स होणार नाही. हा, परंतु आता नागिन डान्स ते या ठिकाणी करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आणि नागिन डान्स या ठिकाणी झालाच पाहिजे असे अविनाश पारखे सर आम्हाला सांगतायत. आणि त्याचबरोबरीनं आमचे डान्सर सुनील विजय ते थोडे शांत झालेत. हा, बॅटरी डाऊन होत चाललेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल धाव पलक स्थिरावेल ते केवळ एक या धावसंख्येवरती. प्रवीण आपण पाहिल्यानंतर अविनाश पारंगे सर आमच्या सोबतीला बसलेत, परंतु ज्यावेळी ते आमच्या गावावरती ते अंपायरिंग करण्यासाठी होते ना त्यावेळी त्यांनी एक उल्लेख केला होता की अजिंक्य भाऊड एक चांगले समालोचक आहेत. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी या ठिकाणी कव्हर केला. सुरुवात त्यांनी पुण्यापासून केली, तदनंतर रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा ARPL, त्याचबरोबरीनं मयूर पिसेकर यांची बदलापूरची स्पर्धा, रायगड ठाणा मुंबईपर्यंत ते जाऊन पोहोचले. परंतु त्यांचा आवाज जो आहे ना तो दमदार आवाज आहे. परंतु त्यांच्या एकाच या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा जे काय आमचा आवाज आहे ना तो प्रेक्षकांना पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि त्यांनी जो मार्गदर्शन केलं ना ते आमच्या तोंडावरती बोलले नाही, परंतु ते बोलले सगळ्या आमच्या गावकऱ्यांच्या तोंडावरती की अजिंक्य भाऊड यांच्यासारखं समालोचक तुमच्या गावाला मिळालं ना ते तुम्हाला अभिमानास्पद कामगिरी आहे. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अविनाश पारंगे सर आपले आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि ज्या ज्या स्पर्धेमध्ये अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर, टीके कुरुंगले सर, नरेश जी म्हात्रे सर असतात ना त्यावेळी समालोचन करण्याला एक आगली वेगळी मजा असते. कारण की हे अंपायर आमचा हा पॅनल आहे. ज्यावेळी अंकित मालुसरे, आम्ही, पॅडी पवार, त्याचबरोबरीनं जे आमचे समालोचक मित्र असतात ना त्यावेळी एक वेगळी मजा समालोचन करण्यासाठी येत असते. परंतु हा चांगला फटका आयवा जेलसाठी खऱ्या अर्थानं 400 रुपयाचा कॅश प्राईज होतं, परंतु ते कॅश प्राईज गमावलं. येतो हा दणदणीत षटकार. आमचा विराट कोहली गल्लीत
समोर बघा ॲम्ब्युलन्स थांबलेली आहे, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. ॲम्ब्युलन्स म्हटलं तर प्रत्येकाच्या दुःखात ज्या ज्यावेळी दुःखाचं डोंगर कोसळतं त्या त्यावेळी ॲम्ब्युलन्स सामर्थ्यपणे त्या ठिकाणी त्यांचं काम पुरवत असतात आणि तेच ॲम्ब्युलन्स मॅन आता मला तर वाटतं सुटकेचा निश्वास त्यांनी घेतला असेल. सुमारे वाजलेत 3:40 झालीत आणि त्यांची ड्युटी कदाचित या ठिकाणी संपली असेल, कारण की दिवसभरात त्यांची धावपल आपण पाहतो आणि ते आमचे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. बोला तयार. डावकुराच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट चांगली डिलिव्हरी, चेंडू पडला आणि तदनंतर फिंगर रोल केले होते गोलंदाज जगदीशनं आणि पहिला चेंडू या ठिकाणी त्यानं डॉट बॉल टाकलाय. पहिला चेंडू डॉट आला. एकूणच आपण पाहतोय 8 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती जगदीश तयार आहे. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनचा हा चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळण्याची शक्यता आणि पंचांनी बोट उंच केलं. टीके कुरुंगले सरांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. तिथून त्याची विजयाची घोडदौड चालू झालेली आहे. बॉल तयार. यावेळेस फटका पासला हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉल होण्याची संधी, फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होता होता वाचले. 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. भानुदास पवार आम्हाला सांगतात की 12 धावा आहेत त्या धावपलकावरती. भानुदास पवार यांची देखील अविनाश सर खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. इत्तंभूत माहिती या स्पर्धेमधील कोणता खेळाडू किती खेळतोय, कोणत्या खेळाडूने किती धावा जमवल्यात, कोणत्या संघाची मॅच चालू आहे, ही इत्तंभूत माहिती भानुदास पवार आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा येईल या चेंडूवरती डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया आभार व्यक्त या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस फटका पसलाय, विकेट मिळण्याची शक्यता, दोस्तीत कुस्ती आणि फलंदाज धावचीत स्वरूपात या चेंडूवरती होईल बाद. धावफलक स्थिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज असेल ती जांभूलवाडी या टीमला. चला नागिन
संदीप आमचे डान्सर एक आगली वेगळी त्यांची ॲक्शन आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, परंतु मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. उद्याच्या रात्रीमध्ये देखील ते तसंच मनोरंजन करतील या स्पर्धेच्या माध्यमातून, अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतोय. बारा बॉल आणि 13 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. बालू वाघमारे, त्याचबरोबरीनं बालकृष्ण पवार, लक्ष्मण वाघे, राम वाघे, भीम पवार, अशोक पवार, योगेश कातकरी, बालाराम पवार, दिलीप वाघे, जगदीश पवार, प्रवीण पवार, संतोष वाघे, दिनेश वाघे, दीपक वाघे आणि अंकुश पवार यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आपण या स्पर्धेमध्ये पाहतो आणि खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. हे जरी पहिलं पर्व असेल ना, तरी या पहिल्या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व, पहिलं पर्व तुम्हा आम्हा सर्वांना या पर्वाचं गर्व आपण या ठिकाणी पाहतोय. आणि खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आई टाकेदेवी क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेचं नामकरण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत या सर्व आयोजकांनी घेतलेली आहे. प्रवीण पवार आम्हाला सांगतायत की जर हे आयोजक सर्व नसते ना, तर ही स्पर्धा होणं थोडंसं कठीण होतं. परंतु असं म्हटलं जातं अविनाश पारंगे सर, जर तुम्ही एक असाल ना, तर तुम्ही नेक असाल. आणि ते एकीचं बल आणि त्या कारणासाठी मिळतंय फल आपण या ठिकाणी पाहतोय. चला मॅचकडे बोलूया. 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज. ही मॅच कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी दंडित केलं. इट इज अ वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं धावफलकावरती पहिली धावफलकाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. म्हणजे आता रन बॉल ही मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. येणारे 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आरिश तयार. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर टाकणारा हा चेंडू. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. जर 12 बॉलमध्ये तुम्हाला 13 धावा वाचवायच्या आहेत ना, तर तुम्हाला चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं हे गरजेचं असेल. शेवटच्या आता 12 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव कंप्लीट त्या ठिकाणी केली जाते आणि नो बॉलचा इशारा. नोच्या मदतीनं 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 9 या धावसंख्येची. उघडा डोले, पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट. आणि या फ्री हिटच्या बॉलवरती कितपत धावा जमवतील. 9 चेंडू अजूनही आपण पाहतोय. 12 बॉल आणि 9 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हरीशला आपण त्या ठिकाणी पाहतोय. जगदीश या चेंडूला पेस करत होता, परंतु आता रितेश ऑन स्ट्राईकवरती आपण त्याला पाहणार आहोत. फ्री हिटचा बॉल. लो फुलटॉस. पुन्हा एकदा आक्रमण. एक धाव कंप्लीट. थोडंसं पंबल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. भानुदास पवार आम्हाला सांगतायत की 6 धावा आहेत. त्या धावफलकावरती अजूनही विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे. म्हणजे एकूणच 13 धावसंख्येचं पाठलाग करायचं होतं. 7 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बोला तयार. पप्पे गावकर बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची फेकी केली होती. पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल. ते 6 या धावसंख्येवरती. उर्वरित येणारे चेंडू चांगले टाकावेच लागतील. आपण पाहिलं शेवटच्या आता 10 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. रोशन मात्रे देखील सांगतायत की हा सामना कोणीही जिंको कोणी हारो, परंतु शेवटपर्यंत ही अटीतटीची लढत आपण पाहणार आहोत. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर. सीमारेषा चिरत लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकात.
ते शेवटचे 9 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 3 या धावसंख्येची. रोशन म्हात्रे यांच्या विरोधात आम्ही बोललो होतो, परंतु त्यांचं म्हणणं होतं की ही मॅच लवकरात लवकर संपली तर आमचं सेटअप आम्ही काढण्यामध्ये सज्ज होऊ. आणि चौकार आला तसं त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आपण या ठिकाणी पाहतोय. दिशा दिली, एक धाव कंप्लीट केली जाते वेगानं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एकच धाव चेंडूवरती मिळेल. शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल या मॅच मध्ये विजयाचे द्वार खुले केलेत. जांभुलवाडी या टीमनं सुरुवातीपासून दमदार सुरुवात त्यांची राहिलेली आहे. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय आपलं वर्चस्व गाजवत असताना जांभुलवाडी या टीमला आपण पाहिलंय. शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 2 या धावसंख्येची. आणि हा विजयी चौकार येतोय 22च्या स्वरूपात का होईना, परंतु विजयी चौकार येतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रितेश ठरतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच